झालेले आहे। मी त्यांचा नागपूर श्रमिक पत्रकार संघ, तिलक पत्रकार भवन ट्रस्ट व पत्रकार क्लब ऑफ नागपूर तर्फे त्यांचं स्वागत करतो। आणि सगळ्यात पहिले आपण सगळ्यांना विनंती करतो की ते मंत्री झाल्यावर आणि आता पालकमंत्र्यांचं डबल जिम्मेदारी त्यांच्याकडे आलेली आहे, आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। कारण आपल्यासाठीचा सुद्धा हा एक खूप सेलिब्रेट करण्याचा ओकेजन आहे, कारण आपल्या जिल्ह्यातला ही इज नाव नेक्स्ट टू सीएम। सो फॉर अस ही इज द सीएम। कारण सीएम हा खूपच एकदम मेकॅनिकल टाईपचा, डावोसला भेटतील, कधी कधी ते अमेरिकेला भेटतील, पण हे आपल्यासोबत राहणारे सीएम आपले बावनकुळे साहेब असं मी मानतो। आणि सगळ्यात सुरुवातीला मी प्रेस क्लबचे अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मैत्र साहेबांना विनंती करतो की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन बावनकुळे साहेबांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। आता मी सुरुवातीला मैत्र साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर 2 शब्द म्हणावे। दोस्तों, बावनकुळे के बारे में ज्यादा बोलने की जरूरत नहीं है। मुझे लगता है कि राजनेता कैसा होना चाहिए ये बावनकुळे जी से सीखना चाहिए। जब भी मालूम है, सबको मालूम देखा रहिए 2019 में जब उनको टिकट नहीं मिला और टिकट इतना का दबा नेता को टिकट नहीं मिला, उसके बाद उन्होंने जो पेशेंस रखी, जिस तरीके से अपने आप को कंट्रोल किया हर चीज को, और पार्टी के लिए पूरा अपने आप को झोंक दिया। 2019 के इलेक्शन में उस समय दादा स्टेट का प्रेसिडेंट थे बीजेपी का और अमित शाह के साथ, और उनको डिविडेंड मिला। ये सबको मालूम है कि उनका वो काम का, अपने पेशेंस का, संयम का उनको इतना डिविडेंड मिला, जो आज मुझे लगता है कि अगर ब्रह्मा ने अगर बताया कि ही नेक्स्ट टू चीफ मिनिस्टर, ये कोई एग्जैगरेशन नहीं है, ये रियलिटी है। कोई भी स्टेट में रेवेन्यू मिनिस्टर ये नंबर 2 होता है, होम मिनिस्टर नहीं, दैट इज रेवेन्यू मिनिस्टर ही नंबर 2 होता है। तो हमारे बावनकुळे जी ये रेवेन्यू मिनिस्टर है, मुझे लगता है कि विदर्भ में शायद पहली बार फर्स्ट टाइम रेवेन्यू कि विदर्भ से कोई नेता रेवेन्यू मिनिस्टर, फाइनेंस मिनिस्टर बने थे, शेषराव वानखेड़े बने थे, मुनगंटीवार बने थे, मगर रेवेन्यू मिनिस्टर पहली बार मुझे लगता है कि विदर्भ से हुआ है। तो ये सबके लिए, हम सबके लिए गौरव है। मैं बावनकुळे जी से दूसरी चीज पर कहना चाहूंगा कि लास्ट टाइम मैंने कहा था कि पिछले 35 साल हो गया पत्रकारों के लिए कोई मकान की योजना नहीं बनाया गया। इंसिडेंटली साहब हमारे रेवेन्यू मिनिस्टर है, हम चाहेंगे कि उनके नेतृत्व में नागपुर के जो पत्रकार जिनका मकान नहीं है उनका निवास का व्यवस्था हो, और उनके कार्यकाल में ऐसा होगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। अभी साहब से बात हुआ, साहब 10 दिन के अंदर हमारा मीटिंग होगा जिसमें हम जगह डिसाइड करेंगे, और साहब का काम का गति सबको मालूम है। तो मुझे लगता है कि वो भी उनके कार्यकाल में होने का उम्मीद है और हो जाएगा। उसके बाद हमारे सर प्रेस क्लब कोई 2-3 इशूज है तो हम इसको रिडेवलपमेंट करना चाहते हैं, ये प्रदेश के लिए एक एग्जाम्पल सेट करना चाहते हैं कि आपको कार्यकाल में वो भी पूरा होगा। उसके साथ साथ पत्रकारों का जो पेंशन का जो मामला है, जो उसमें बहुत सा रिजिडिटी है कि इतने साल का नौकरी मस्ट है। मैं सब चाहता हूं कि हमने लास्ट टाइम मीटिंग में वो पास भी किया, वो मगर जेडी से उसका अप्रूवल नहीं आया। हम कहते, हमारा कहना है कि जो गवर्नमेंट का जो नॉर्म्स है 58 अगर आपका उम्र है तो उसको पेंशन मिलना चाहिए, और जो मिनिमम इतना साल का सर्विस अगर कंप्लीट किया है तो उसके आधार पर पेंशन मिलना चाहिए। और इसमें कोई ये नहीं है कि जिनका ब्रेड एंड बटर जर्नलिज्म से जुड़ा हुआ है ऐसे पत्रकारों को पेंशन मिले, उसमें आप डेफिनेटली पूरा कर देंगे। आप हमारे बीच में आए, ये प्रेस क्लब, ये यहाँ का पालक आप ही हो, आप ये आपका ही प्रेस क्लब है, यहाँ आपका हमेशा स्वागत है। आप हमारे बीच में आए सर, लॉट ऑफ थैंक्स। अभी आप बोल सकते हैं। सब हमारे गेस्ट हैं तो वो आप उसको भी आप मेंटेन करें। मैं सबसे पहले मी सर्वात आधी
प्रेस क्लबचे आभार मानतो की आपण आज मीट द प्रेस या संदर्भाखाली आपण चर्चा करतो आहे. मला आपण सर्वांनी या पारिवारिक कार्यक्रमात बोलल्याबद्दल आपल्या पत्रकार बंधूचे आभार मानतो. प्रदीप मैत्रेजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्याचे नंबर 1 देवेंद्रजी आहे, नंबर 2 देवेंद्रजी आहे आणि आपले सर्वांचे मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक असं नेतृत्व जे अष्टपैलू कर्तृत्वाचं नेतृत्व देवेंद्रजी असल्यामुळं आपल्या कुणाच्याही मनात असा विचार येत नाही की आपल्या नेतृत्वालाच आम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न करतो, देवेंद्रजींनाच मजबूत करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करतो. त्यामुळं भावना आपण ज्यांनी व्यक्त केल्या आहे नेक्स्ट टू सीएम वगैरे त्या काही आपल्या भावना आहेत, पण आम्ही सर्व माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात काम करतो आहे. खरं तर सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं मनापासून आभार मानतो 14 कोटी जनतेच्या वतीने. प्रेस क्लबच्या मीटला येण्यापूर्वी मी आकडा बघितला. राज्यामध्ये जी गुंतवणूक येणार आहे ती डावोसवरनं जे सुरू आहे, डावोसला जे करार सुरू आहेत देवेंद्रजीच्या उपस्थितीमध्ये 15.70 लाख कोटी इतक्या गुंतवणुकीचे करार माननीय देवेंद्रजींनी कालपर्यंत केले आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं तर या प्रेस क्लबमधील आणि आपल्या सर्व पारिवारिक जे पत्रकार बंधू आहे, सर्वच पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोर्टल्स, यूट्यूब, सर्वच चॅनल्स, कारण आपण सर्वांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लेखणीतनं ताकद दिली नसती, ऊर्जा दिली नसती तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाजाचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा एक प्रभावी जो आयुध आहे ते आपण लोक आहात आणि आपण सर्वांनी जी मदत केली आहे. मी आज ज्या पदावर आहे त्या पदामध्ये अत्यंत महत्वाचा रोल कुणाचा आहे तर आपला सर्व पत्रकार बंधूचा आहे, आपल्या मीडियाच्या सर्व टीमचा आहे. आपण संघर्षातही मदत केली आहे, सरकारमध्ये काम करताना मदत केली आहे आणि आमचं सरकार देवेंद्रजीचं सरकार असताना जे आम्ही 14 ते 19 काम करू शकलो, मध्ये आमचं सरकार नाही आलं, उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, पण त्या काळातही संघर्षामध्ये आपण सर्व आमच्या पाठीशी राहिले. खरं तर लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं जे काही आमच्या विरुद्ध खोटं पसरवण्यात आलं होतं ते खोटं दुरुस्त करण्याकरता आणि आमची भूमिका समाजापर्यंत खरी नेण्याकरता प्रसारमाध्यमांनी आणि प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी ज्या पद्धतीने आपण आम्हाला खरं मांडण्याकरता मदत केली, खरं पोहोचवण्याकरता मदत केली, खरं तर याबद्दलही मी तुमचे आभार मानायला पाहिजे. आज देवेंद्र फडणवीस सरकार हे पारदर्शी गतिशील सरकार म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि महसूल मंत्री म्हणून माझा एक महत्वाचा वाटा या सरकारला पारदर्शी आणि गतिशील ठेवण्यामध्ये आहे. आमचं सरकार हे देवेंद्र फडणवीस सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता जो मॅनिफेस्टो आम्ही दिला आहे, जो आम्ही जाहीरनामा दिला आहे, तो जाहीरनामा पूर्ण करण्याचा जबाबदारी आमच्या सरकारची आहे आणि वेळेत जाहीरनामा पूर्ण करणे, वेळेत आम्ही दिलेले वचनं पूर्ण करणे ही सुद्धा जबाबदारी आमची आहे. ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडणार आहोत. खरं तर माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानतो. देवेंद्रजींनी पुन्हा एकदा मला नागपूर या उपराजधानीचं आणि अमरावती महसूल विभागाच्या 2 प्रमुख जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी फार मोठी जबाबदारी आहे.
एकीकडे पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे, दुसरीकडे महसूल मंत्री म्हणून काम करायचं आहे, 2 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायचं आहे. आणि पालकमंत्री म्हणून शोभेसाठी वस्तू नाही आहे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये सत्तेचा संपूर्ण योजनाचा लाभार्थ्यापर्यंत सरकार पोहोचलं पाहिजे, ही जबाबदारी पालकमंत्र्याची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना समाजाच्या शेवटच्या माणसाला पोहोचवणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजनाची व्याप्ती वाढवणे, ग्रामीण भागातल्या आदिवासी भागापासून तर शेतकरी शेतमजुरापर्यंत जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला सरकारकडे नेणे, सरकारकडनं प्रश्न सोडवून आणणे. शेवटी पालकमंत्री हा प्रत्येक व्यक्तीचा पालक आहे. आणि त्या जिल्ह्यात जेव्हा पालकमंत्री आपण काम करतो तेव्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जे टिपण येतात किंवा जी बातमी येतं त्या बातमीला टेक ओव्हर करणे. म्हणजे नुसतं जनतेने अर्जच दिला पाहिजे असं नाही आहे. माझ्या कार्यालयामध्ये एक सिस्टीम आहे की तुमच्या लेखणीतलं जे काही आज नागपूर जिल्ह्याकरता, विदर्भाकरता जे काही आज तुम्ही लिहिलं आहे त्या प्रत्येक बातमीवर काम करणे हे पालकमंत्र्याची जबाबदारी आहे. ती मी पार पाडतो आहे. माझ्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियातनं आलेली प्रत्येक बातमीचं कॉग्निशन हे घेतलं पाहिजे, त्याची नोटीस कलेक्टरला गेली पाहिजे, त्याच्याबद्दलची नोटीस त्या डिपार्टमेंटला गेली पाहिजे, त्या डिपार्टमेंटनी त्या आपल्या आलेल्या टिपणावर काय केलं पाहिजे ते माझी जबाबदारी त्या ठिकाणी ठरतं. आणि मग शेवटी पालकमंत्री म्हणून जनतेच्या मनात काय अपेक्षा आपल्याबद्दल, आपण तर तालुक्यापर्यंत जनता दरबार घेऊ, नागपूर शहरात जनता दरबार घेऊ, जनसंवाद करू, अमरावतीत मी तेच करणार आहे जे नागपुरात केलं. पण यातून जनतेच्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले त्यांनाही सुद्धा मोठ्या प्रमाणावर न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे. मी नागपूरमध्ये 11 नंबर कॉटेज याकरता राखीव केले आहे. अमरावतीमध्येही कार्यालय काढतो आहे. दोन्ही ठिकाणी मी कार्यालय काढून तालुक्यापर्यंत दौरा आणि विभागीय दौरा करणार आहे. आणि त्यामुळं एक चांगला सरकारचा जो फेस आहे पारदर्शी आणि गतिशील, हा फेस आम्ही खालीपर्यंत नेण्याचाही प्रयत्न करणार आहोत. खरं तर शेतकऱ्यांना 12 तास मोफत वीज देणे, लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कुणी लाडकी बहीण या योजनेतून सुटून याची काळजी घेणे, अशा अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. मी आश्वस्त करतो आपल्याला सर्व आमच्या बहिणी भावांना या प्रेस क्लबमधल्या, माझा दावा नाही की सारं बदलेल, पण आपल्या सर्वांच्या भावना आपण जे काही 4 तास, 8 तास, 10 तास काढून तुमच्या लेखणीतल्या माध्यमातून जे काही समाजाचे प्रश्न समोर आणतात, या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्यासाठी इमानदारीने प्रयत्न करणे, प्रामाणिक प्रयत्न करणे, हृदयातून प्रयत्न करणे ही माझी भूमिका राहणार आहे. आणि त्याकरता मी काम करणार आहे. खरं तर आम्हाला इतकं मोठं यश मिळालं आहे. अपेक्षा खूप आहे, आशाही खूप आहे आणि आव्हानही आहेत. त्यामुळं जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करताना आव्हानही आहेत, ते आम्ही पूर्ण करू. कारण मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहे. मोदीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र डबल इंजिन सरकार आहे. आणि जिथे इथे आम्ही कुठल्या बाजूला कमी पडलो तर मोदीजी आम्हाला सांभाळून घेतात. मोदीजींनी आम्हाला आत्ताच आमदारांच्या बैठकीमध्ये सांगितलं की केंद्र सरकार भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभा आहे, देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभा आहे, सरकारच्या मागे उभा आहे. त्यामुळे आता ही सुवर्ण संधी आहे विदर्भाच्या विकासाकरता, नागपूरच्या विकासाकरता, अमरावतीच्या विकासाकरता, विदर्भ मराठवाड्याच्या विकासाकरता, की देवेंद्रजी हे आपले मुख्यमंत्री आहेत, नागपूरवरनं येतात. त्यामुळे पुन्हा तो 2014-19चा काळ माननीय नितीनजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आपण समोर जातो आहे विकासाकरता, इकडे नितीनजी आहे, दुसरीकडे मी आहे, तिसरीकडे देवेंद्रजी आहे, अशा वेळी जर आपण विदर्भाला आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकलो नाही तर मात्र मग आपल्याला काळ वाईट ठरवेल. त्यामुळं एक एक मिनिट, एक एक क्षण हा आम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंटला द्यायचा आहे. समाजाचा, सर्व धर्माचा विचार करून काम करायचं आहे. लवकरच मी दीक्षाभूमी या धर्मस्थळावरचं डेव्हलपमेंट जे थांबलं आहे
त्याकरता जे काही आपसात वाद निर्माण झाले त्याची बैठक लवकरच घेतोय. ताजबागची थोडं काही काम शिल्लक आहे त्याची बैठक घेणार आहे. या रामटेकचे आज मोठं लेख एका मला वाटतं नवभारत की लोकमतने लिहिला, मी आज बघितला. तर रामटेकचा जे विकास थांबला आहे, मी आज रामटेकला जाणार आहे, तर रामटेकचा विकास थांबला आहे तोही सुद्धा आपण निश्चित करू. सर्व समाजाचे प्रार्थनास्थळं, धर्मस्थळं, समाजाचा विचार करून आपण काम करणार आहोत आणि कुठल्याही समाजाला असं वाटणार नाही की हे सरकार आपल्या विरोधी काम करत आहे की आपल्या विरोधात चटकन जात आहे. हे करत असताना मी एवढंच सांगेल की प्रेस क्लबचं डेव्हलपमेंट आहे. मी माननीय मैत्रीजींना आणि माननीय सर्व आपल्या प्रेस क्लबच्या टीमला विनंती करतो की आपण एक चांगला आर्किटेक्ट तात्काळ नेमावा. पुढच्या 7 दिवसामध्ये मी विभागीय आयुक्ताकडे प्रेस क्लबच्या संपूर्ण डेव्हलपमेंटची बैठक आणि अमरावती आणि नागपूरच्या पत्रकारांना निवास, उत्कृष्ट निवास, चांगल्या पद्धतीचे निवास, त्याकरता उत्कृष्ट जागा शोधली आहे आणि त्याच्यात आम्ही पुढे जातो आणि एक चांगलं घरं जे पुढचे 30-50 वर्ष पत्रकारांना, त्यांच्या परिवारांना दुसऱ्या घराची गरज पडणार नाही असे घरं आम्ही बांधण्याचा निर्णय करतोय. आणि म्हाडाच्या माध्यमातून मी लवकरच त्याची बैठक विभागीय आयुक्ताकडे घेतो. एकाच दिवशी दोन्ही बैठक घेईल, प्रेस क्लबचं डेव्हलपमेंट आणि घरांचं बांधकाम. तर निश्चितपणे जे तुम्ही इतके वर्ष आयुष्य आमच्यासाठी घालवलेलं आहे, तुम्ही आमच्या जीवनात महत्वाचा पार्ट आहात. त्यामुळे आम्ही सुद्धा जेव्हा सत्तेमध्ये आलो तर सत्तेमध्ये आल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून ज्या पत्रकारितेने आमच्यासारख्या व्यक्तीला मोठं करण्याकरता मदत केली, म्हणजे आमचं व्यक्तिमत्व मोठं व्हायचं नाही मला माहिती नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला जे प्रश्न दिले आहे समाजाचे, ज्या पद्धतीने तुम्ही आपलं आयुष्य समाजाकरता खर्ची घातला आहे, पत्रकार सुद्धा व्यवस्थेमधला एक महत्वाचा घटक आहे. आणि त्यामुळं पत्रकारितेचे प्रश्न सोडवणे, राज्य सरकारमधले प्रश्न, कारण माननीय देवेंद्रजींनी मागेच सांगितलं की वन टाइम एक चांगला पॉलिसी आणून पत्रकारितेच्या बद्दलचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे नव्यानं ते निर्णय होणार आहे. पण माझ्या अधिकार क्षेत्रात जे निर्णय आहेत, घरं आणि चांगला आपला प्रेस क्लब, हे दोन्ही करण्याचा मी प्रयत्न करेल. मी पुन्हा तुमचे सर्वांचे आभार मानतो. पावरफुल जी आपके एक सहयोगी मंत्री हैं नीतीश राणा जी, उन्होंने कहा है कि सैफ अली खान जिस तरीके से हॉस्पिटल से घर आए, संजय निरूपण ने कहा, नीतीश राणा जी ने कहा है कि जिस तरीके से घर आए वो उनके ऊपर हमला हुआ है कि नहीं हुआ है, ये एक प्रश्न चिन्ह है. जब मुसलमान अभिनेताओं के ऊपर हमला होता है तो सुप्रिया सुले और एनसीपी के नेता सब आ जाते हैं, बाकी के ऊपर होता है तो नहीं आते. क्या लग रहा है इस प्रकार का वक्तव्य एक मंत्री को शोभा दे रहा है? नहीं, उन्होंने इतना ही कहा है कि जिस प्रकार से मीडिया चला और जिस प्रकार से कहा गया कि चाकू के इतने वार वगैरह है, तो निश्चित रूप से मुझे लगता है कि डॉक्टर की जो उन्होंने ट्रीटमेंट की है, हॉस्पिटल में ट्रीटमेंट की है, उनके ऊपर कोई शंका लेने की आवश्यकता नहीं है. बट एक इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये थोड़ा आया है बाहर. एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपण का भी आया हुआ है, नीतीश राणे जी का आया हुआ है. तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की जरूरत तो नहीं है, बट ये भी डॉक्टर की कुछ मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्न चिन्ह उठाना भी ठीक नहीं है. सर, नितीश कुमार यांनी मणिपूर सरकारचा पाठिंबा जो आहे तो काढलेला आहे. नितीश कुमार यांनी मणिपूर सरकारचा पाठिंबा काढलेला आहे. त्यावेळी केंद्रातल्या सरकारसाठी नितीश कुमारांचा पाठिंबा गरजेचा आहे. मणिपूरपासून सुरुवात झाली अशी विरोधी नाही, काही तिथले कारण असतील, एखाद्या कारणाने छोटं मोठं काही झालं असेल, त्यातून काही असे निर्णय होत नसतात. काल आपण बैठक घेतल्या मुंबईत, तर नागपूरचे कुठले कुठले प्रोजेक्ट डिले सुरू आहे, पेंडिंग आहे, काही असं आलं आहे का कालच्या बैठकांमध्ये? आणि एअरपोर्टचे खूप डिले होत राहतं, हायकोर्टमध्ये ते प्रकरण. काल मी नागपूर महानगरपालिकेचे जवळपास 1000 कोटी रुपये 31 मार्च पूर्वी नागपूर महानगरपालिकेला मिळावे, जे बजेटेड झाले आहे, त्याकरता बैठक घेतली. नागपूर महानगरपालिकेच्या येणारा डेव्हलपमेंट आहे, यशवंत स्टेडियमचं डेव्हलपमेंट आहे, जेलला आपल्याला शिफ्ट करायचं आहे, त्याची बैठक झाली.
कारण आपण बाबुळखेडा चिचोलीमध्ये जागा बघितली आहे जेल करता, बेल्लोरीजवळ जेल शिफ्ट करायचा निर्णय आपण घेतोय. कलेक्टर ऑफिसचं बांधकाम तातडीने सुरू झालं पाहिजे. कन्व्हेन्शनल सेंटरचे बांधकाम सुरू झालं पाहिजे. नागपूरचे दोन्ही बसस्टँडचे डेव्हलपमेंट आपल्याला करायचे आहेत. जुनं बसस्टँड जे आहे गणेशपेठचं ते आणि मोरभवनचं. मी आधी सांगितलं यशवंत स्टेडियम चांगलं बांधायचं आहे. त्याच्याकरता जे काही आरक्षणाचा विषय होता, जवळपास 29 नागपुरातल्या नवीन प्रोजेक्ट करता या बैठकी झाल्या. त्याकरता लागणाऱ्या निधीबद्दल चर्चा झाली. जे बजेटेड पैसे 1000 कोटी ते कॉर्पोरेशनला मिळावे याकरता चर्चा झाली. एनआयटी मधलं जे भाग आहे हायकोर्टमध्ये स्टे आहे, पण एनआयटीचा एरिया जो आहे नागपूर शहरातला आणि कॉर्पोरेशन आहे, या दोघांनी आता एक फायनली डेव्हलपमेंट प्लॅन सरकारचा 20 वर्षापासून नाही आहे. नागपूरचा डेव्हलपमेंट नवी डीपी प्लॅन, तर नागपूरचा नवीन डीपी एनआयटीच्या जागेसहित कॉर्पोरेशननी करावा. म्हणजे कॉर्पोरेशनच्या जागा आणि एनआयटीच्या जागा असं वेगळं न पाहता कॉर्पोरेशनने पूर्ण डीपी करावा, डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा, यावरही अंतिम चर्चा झाली. नरसाळा उडकेश्वर भागातल्या तिथे मलनिस्सारण जलनिस्सारण योजनेवर चर्चा झाली. अशा 29 प्रकल्पावर आम्ही चर्चा केली. आणि सोबतच एनआयटी मधले काही प्रश्न होते, एनएमआरडीएचे काही प्रश्न होते. एनएमआरडीएला 729 कोटी रुपयाची गरज आहे सिवेज ट्रीटमेंट सिस्टीम करण्याकरता, त्यांची चर्चा झाली. काल पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची चर्चा झाली. त्यामध्ये महत्वाचे 4 प्रश्न आम्ही करतोय. एक, आमदार निवासाला बीओटी तत्वावर लवकरच निर्णय आम्ही घेतोय. नागभवनच्या इमारतीच्या ऐवजी एक टावर बांधून त्या ठिकाणी नागभवन टाईपच टावर बांधायचा, त्या ठिकाणी मंत्री राज्यमंत्रीचे कॉटेजेस करायचं आहे. ISIPS सारखी एक टावर करायचा, ISIPSचा एक टावर करायचा आणि एक टावर आपला बांधकाम भवन, वेगवेगळ्या ठिकाणी आपले पीडब्ल्यूडी कार्यालय आहेत त्याचा बांधकाम भवन एक बांधकाम करायचा. आणि पीडब्ल्यूडी कडले 32 वेगवेगळ्या विभाग जे आहेत नागपुरातले, कृषी विभाग, त्यांच्या इमारती, याचेही प्रस्ताव काल चर्चा झाली. 32 वेगवेगळ्या विभागाच्या इमारती ह्या प्रस्ताव पेंडिंग आहेत, त्याच्याही प्रस्तावाची चर्चा झाली. मला वाटतं हे सर्व बांधकामं नागपूर जिल्हा कलेक्टर ऑफिस सहित आणि कॉर्पोरेशन सहित यावर चर्चा झाली. विमानतळावर काल काही चर्चा झाली नाही, त्याची वेगळी बैठक होणार आहे. पण नागपूर शहराचं संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याकरता आम्ही आता काम करतोय. शरद पवार आणि अजित पवार यांची बंधद्वार चर्चा झालेली आहे. गेले काही दिवस असं बोललं की तुम्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील, तुम्ही कशा अर्थाने या सगळ्या भेटीकडे पाहता? नाही, त्यांनी बंदात चर्चा करायची की खुली चर्चा करायची त्यांचा प्रश्न आहे. पण आज तरी ज्यांच्या विरुद्ध जे निवडून आले आहेत, आम्ही तिघांनी चर्चा केली आहे, एकनाथजी, मी आणि देवेंद्रजी आणि अजितदादांनी, की सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये अशी तुर्तास चर्चा झाली आहे. म्हणजे आमच्या विरुद्ध समजा उद्या लढलं असेल त्यांना पक्षात घेणे, महायुतीला डॅमेज करतील. किंवा आत्ताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी लढाई केली आहे विधानसभेची, त्या ठिकाणी आपसात जे इतक्या रिव्हेंजफुली लढले नाही, आताच ते सरकारचा फायदा घेण्याकरता पार्टीत येत असेल किंवा सरकारमध्ये येत असेल, तर सध्या तुर्तास आम्ही तिन्ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे. नाही, महायुती विरुद्ध जे लढले आहेत त्याच्या विरुद्ध, महायुती विरुद्ध जे लढले आमचेही काही लढले आहेत, आमच्याही लोकांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्याही लोकांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याही विरुद्ध काही जे लोक लढले आहेत त्यांनी तुर्तास चर्चा करूनच या गोष्टीचा निर्णय करावा. तिन्ही पक्षांनी चर्चा करूनच कुठल्याही पक्षप्रवेशाचे निर्णय करावे. छोटे पक्षप्रवेश जर असतील बूथ लेवलचे, छोटे तालुका लेवलचे तर ठीक आहे, पण मोठे पक्षप्रवेश ज्यामध्ये पॉलिटिकल डॅमेज होणार आहे ते मात्र एकामेकाशी चर्चा करून करावे. जो कहा था कल ही खुलासा किया था कि शिंदे स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश भाजपात होणार अशी चर्चा भरत गोगावले विरुद्ध लढल्या होत्या. नाही, चर्चा आहे, काहींनी आमच्याशी संपर्कही केला आहे. पण
आम्ही जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते एकत्रितपणे त्या भागातला परिस्थिती विचार करून त्या भागातल्या पक्षप्रवेशाने काय आमच्या महायुतीवर डॅमेज येतं किंवा स्थानिक लेवलला काय अडचणी तयार होतील याचा विचार करूनच पक्षप्रवेश देणार आहोत. पक्षाच्या नेत्यांनी संपर्क साधला प्रवेशासाठी नाही. आता सरकार आल्यानंतर अनेक लोक अस्वस्थ राहतात आणि त्यामुळं त्यांच्याकडे आमच्याकडे सर्वांकडे याद्या आहेत. अजित पवारांकडे एक मोठी यादी आहे. आमच्याकडे आता सर्वात मोठा पक्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री, मोदींचं सरकार हा विचार करतात तर आमच्याकडे मोठी यादी आहे आणि एकनाथ शिंदेकडे यादी आहे. तर आम्ही तिघही बसणार आहोत, तिघही बसून चर्चा करणार आहोत आणि काय कुठल्या पक्षप्रवेशाने महायुती अजून भक्कम होईल, म्हणजे आमची पार्टी भक्कम होईल, अजित पवारही भक्कम होतील, कुठल्या पक्षप्रवेशाने आम्ही मजबूत होऊ त्याचा विचार करू, कुठल्या पक्षप्रवेशाने आमचं त्या ठिकाणी महायुतीला डॅमेज होईल त्याचाही विचार आम्ही करू. सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक वर्षापासून निवडणुका झाल्या नाही. 5-5 वर्ष काही नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही, महानगरपालिकेच्या झाल्या नाही. प्रशासन सांभाळत आहे आणि काल सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार होता ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात, तो सुद्धा आला नाही. अशा वेळेस निवडणुकीच्या संदर्भात काही सरकारने निर्णय, मला वाटतं सुप्रीम कोर्टाने 28-29 तारीख दिली आहे. नंबर 1. नंबर 2, आमची तयारी पूर्ण आहे, महायुतीची तयारी पूर्ण आहे. ज्या दिवशी सुप्रीम कोर्ट हिरवी झेंडी देईल आणि मला अपेक्षा आहे ज्या पद्धतीने सरकारने आपली बाजू मांडली आहे त्या पद्धतीने निकाल येईलच, सुप्रीम कोर्ट निकाल देईलच आणि आम्ही तयारी करून आहोत. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तातडीने 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे. याकरता राज्य निवडणूक आयोगाने जे सरकारची मदत मागितली ती मदत महाराष्ट्र सरकार देईल अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार आहे. उदय सामंत यांनी असा दावा केलेला आहे की उभाठा गटातला एक मोठा गट उद्या शिवसेनेत येऊ शकतो आणि त्यासाठी उद्या अमित शहा मुंबईमध्ये येतात. अमित भाईच्या दौऱ्याचा या विषयाची काही संबंध नाही. उद्या मी दिवसभर अमित भाई सोबत आहे, त्यामुळं याचा कुठेही चर्चा नाही, याबद्दलची कुठलीही आमच्याशी संबंध नाही. त्यांच्याकडनं कशामुळे आलं असेल किंवा त्यांच्या संपर्कात कोण असेल याबद्दल भारतीय जनता पार्टीला कुठलीही कल्पना नाही. त्यांचा पक्ष त्यांनी सांभाळायचा आहे, कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं. पण मी वारंवार सांगतो महायुती डॅमेज होणारे कुठलेही पक्षप्रवेश करताना तिघांनी एकत्र बसायचं आहे. महायुतीला मजबूत करण्याचे पक्षप्रवेश मात्र घेण्याची मुभा आहे. मुंबईमध्ये बांगलादेशी महिलेनं त्या आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेतला होता, त्याच्यात पोलिसांनी काही जणांना अटक सुद्धा केली, म्हणजे बाहेरच्या देशातून. तेच सांगितलं मागे देवेंद्रजींनी आणि आमच्या आदिती तटकरेजींनी की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने त्या योजनेचा लाभ त्या काळात घेतला असेल त्यातील काही जे पॅरामीटर आहेत ते तोडले असतील किंवा नियम तोडले असतील त्यांना ते कमी करण्याचा प्रयत्न करतील आणि ज्यांनी असे बांगलादेशी लोक आले त्यांचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता महिलांचा लाभ माणसाने घेतला तर गुन्हा दाखल का होऊ नये, त्यांना सवय लागतील असं चुकीच्या योजना घेण्याची. म्हणजे योजना घेताना चुकीच्या लोकांनी घेतला असेल तर गुन्हे दाखल झाले पाहिजे, योजना रद्दही केली पाहिजे. विजय ठाकुर प्रवेश को लेकर महायुति ने क्या निर्णय किया है और साथ ही उदय सामंत ने जो खुलासा किया था यूबीटी और कांग्रेस के कुछ लोग आने वाले उसके बारे में क्या? महायुति में ऐसा निर्णय हुआ है कि जो महायुति को मजबूत करने वाले पार्टी प्रवेश है, जो लिस्ट हमारे पास है, एकनाथ जी के पास है, जो आई है, अजित दादा के पास भी पार्टी प्रवेश करने के लिए लोग आए हैं. हम लोग लिस्ट लेकर चर्चा करेंगे और चर्चा में जो ये बाहर आएगा कि ये पार्टी प्रवेश से बीजेपी मजबूत हो रही, अजित दादा की पार्टी मजबूत हो रही, एकनाथ शिंदे की पार्टी मजबूत हो रही, मजबूत होने दीजिए, बट महायुति में कोई डैमेज ना आए, वहां के स्थानिक लेवल पर कोई ज्यादा डैमेज ना हो, ये चर्चा करके पार्टी प्रवेश हो गए. उदय सामंत जी ने जो स्टेटमेंट किया है उससे मुझे कुछ मालूम नहीं है. अमित भाई का दौरा ये अलग दौरा है, उसका कोई संबंध इस पार्टी प्रवेश से नहीं है. और उदय सामंत जी ने जो स्टेटमेंट किया है उनकी पार्टी की इंटरनल वो समस्या या इंटरनल उनकी पार्टी का निर्णय है. वो किसको लाने वाले किसको नहीं लाने वाले ये भी मुझे मालूम नहीं है. कौन से सांसद आने वाले कौन विधायक आने वाले ये भी मुझे मालूम नहीं है. उनकी पार्टी उसका निर्णय करेगी. सर महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन ने मनपा प्रशासन और पुलिस प्रशासन के ऊपर में षड्यंत्र के तहत उन्हें उजाड़ने का एक आरोप लगाया है. पालक मंत्री के तौर पर आप इसे कैसे क्या किया है?
महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, अच्छा, हॉकर फेडरेशन, हॉकर्स है, उनको षड्यंत्र के तहत उजाड़ने का काम मनपा पुलिस प्रशासन कर रही है, ऐसा उनका आरोप है। देखिए कि नागपुर में जिस प्रकार से अतिक्रमण हुए हैं, सारे फुटपाथ, सारे रास्ते एक्सीडेंट के स्पॉट बन चुके हैं और एक्सीडेंट स्पॉट को प्रोटेक्ट करना ठीक नहीं है। एक्सीडेंट स्पॉट को रिमूव करना चाहिए। एक आदमी का भी जान गई तो वापस नहीं ला दे सकते। हॉकर्स की दुकान बना सकते हैं, हॉकर्स को कहीं सेटल कर सकते हैं, किसी की जान तो वापस नहीं ला सकते हैं। इसलिए मैं इसमें एक कलेक्टर के पास मीटिंग लेने वाला हूं कि हॉकर जोन कहाँ बनाए, हॉकर जोनिंग का हो, इसके लिए हमारे पास बहुत जगह है। और रास्ते के अतिक्रमण भी आप देखें, हसनबाग की तरफ जाके देखिए, हसनबाग से जो खरबी रोड जाता है, आप हर रोड पे जाकर देखिए, मुर्गे, कबाड़ी, हर जगह जिस प्रकार से अतिक्रमण नागपुर से, इतना बड़ा नागपुर शहर का डेवलपमेंट कर रहे हैं, आप लोगों की सुविधा दे रहे हैं और इसमें कोई भी मुर्गा वाला आता है वो बैठ जाता है, अंडा वाला आके वो बैठ जाता है, कोई कपड़े वाला आके बैठ जाता है। तो मुझे लगता है उनका व्यवसाय चलना चाहिए, एक उनकी भी रोजी रोटी उस पर है, हर व्यक्ति का पेट उसके ऊपर है। लेकिन ये करते वक्त नागपुर शहर का किसी का भी एक्सीडेंट नहीं होना चाहिए, हम उसमें भी दोषी नहीं होना चाहिए, इसलिए हम ये कर रहे हैं। अरे दूसरे को जो बोला वो नहीं बोलेगी। महानगर पालिका में कोई प्लान बनाने वाला? हाँ, उसका एक मैं हॉकर जोन का प्लान बनाने वाला हूँ, जल्दी ये सप्ताह में बैठक होगी। बावकुले जी, जलगांव में जो घटना घटी है उसको किस तरीके से देख रहे? ट्रेन में अफवाह फैलाई गई, कई लोगों की जान गई, क्या इस साजिश के तहत हुआ है, क्या कहेंगे आप? मुझे लगता है कि प्रभु श्री राम जी का एक साथ पूर्ण हुआ था और साथ में वो लोग कुंभ से आ रहे थे, तो ये कनेक्टेड नहीं लगता है क्या? देखिए, जानकारी जो हमारे पास है वो जानकारी है, पूरी चौकसी इस एक्सीडेंट की रेलवे विभाग भी कर रहा है, हमारी सरकार भी कर रही है। घातपात का कितना इसमें संभावना है, अफवाहों की कितनी संभावना है, या फिर लोगों की गलती है या प्रशासन की गलती है, जल्दी इसका रिपोर्ट आने वाला है। इसका रिपोर्ट आने के बाद इसका खुलासा होगा। केंद्र सरकार, राज्य सरकार ने पूरी दखल ली है इसकी। मराठी आणि हिंदीमध्ये उत्तर प्रदेशांमध्ये ज्या पद्धतीनं वाघांची मृत्यू समोर येत आहे, 22 दिवसांमध्ये 11 मृत्यू झाले, वेगवेगळी कारण आहेत। रेल्वे आणि रस्ते अपघात एक कारण आहे, शिकारी एक कारण आहे, काय त्याच्यावरती निर्णय घेणार? कारण नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा घटना आहेत। मी कालच फॉरेस्ट मंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललो आहे। गणेश नाईक साहेब पुढच्या आठवड्यात नागपुरात येऊन एक या विषयाची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीतनं यानंतर होऊ नये आणि यापूर्वी झालेल्या सर्व वाघाच्या मृत्यूबद्दल चौकशी होणार आहे। माननीय गणेश नाईक साहेब पुढच्या आठवड्यामध्ये वगैरे नागपुराच्या वन विभागाच्या बैठकीला येऊन याबद्दलचा ते शोकमोक्ष लावणार आहे। धारावीमध्ये जे अपात्र होते त्यांना आता नवीन ठिकाणी जागा दिली जाणार आहे। मुलुंडमध्ये 399 कोटीच्या काहीतरी जागा दिली जाणार, कुठला 58 एकर भूखंड आहे अदानीला। नाही, आता ती नसती अजून माझ्याकडे नाही आहे, नगर विकासकडे आली असेल तर मला माहित नाही, पण महसूल मध्ये माझ्याकडे येईल तेव्हा मी त्याबद्दल डिटेल बोलेल। अरे डेव्हलपमेंट बद्दल आता आपण बोललात, परंतु चंद्रशेखर आझादने संसदमध्ये प्रश्न उपस्थित केला, तर त्याचा काही फरक पडणार का डेव्हलपमेंट? नाही, मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही, पण माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून आहे की डेव्हलपमेंटमध्ये समितीमधला वाद निपटवणे आणि सरकारने योग्य काम चालू करणे। काही त्या कामाबद्दल बांधकामे कुठे शिफ्ट वगैरे करायची ते करू, तो अधिकार आहे पालकमंत्री म्हणून, पण तातडीनं दीक्षाभूमीची बैठक मी घेणार आहे। त्यामध्ये जेवढे अडचणी आहेत त्या दूर करणार आहे। आपसातल्या ज्या अडचणी दूर झाल्या तिथे दोन वेगवेगळे मतं आहेत, त्या मतप्रवाहाला मी एकत्र आणणार आहे आणि डेव्हलपमेंट सुरू करणार आहे। मुंबईतील विक्रोळी पश्चिममध्ये झोपडपट्टी सुधार मंडळाच्या वतीने कोट्यावधीचं भ्रष्टाचार झालं समोर झालं। मागील 10 वर्षापासून सुरक्षा बंदीच्या नावाखाली फक्त निविदा काढल्या जात आहेत, काम मात्र प्रत्यक्षात कुठे? मुंबई विक्रोळी पश्चिममध्ये। आता मुंबईचा प्रश्न मला तपासून बघावा लागेल। आज आपण मीट प्रेस नागपूरमध्ये आहे, मीट प्रेस नागपूरमध्ये प्रश्न होता की राज्यामध्ये नवीन जिल्हे जे आहेत तयार करण्यासंदर्भात प्रस्तावित आहे आणि आता या संदर्भात काही निर्णय होणार आहे का? नवीन काही जिल्हे घोषणा होणार याचा ऐडी आहे, चिमूरचा विषय प्रलंबित आहे, असे महाराष्ट्र अनेक जिल्हे तयार करण्यासंदर्भात सध्या नवीन जिल्हे करण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही।
2027चं सेन्सस आल्यानंतर काही प्रस्ताव येऊ शकतात, पण महसूल विभागाकडे एक प्रस्ताव सुरू आहे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वाढवण्याचे. जसं नागपूरमध्ये काटोल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ शकतं, जसं पुण्यामध्ये मावळ आणि बारामती 2 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ शकतात, नाशिकमध्ये एखादं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ शकतं, संभाजीनगरला होऊ शकतं. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय त्याची पूर्ण आस्थापना, त्यातून मग जिल्हाधिकाऱ्याचा भार कमी होऊन 2 ॲडिशनल कलेक्टर जर नागपूरला झाले तर मोठा लोड कमी होईल. 4 तालुके 5 तालुके तिकडं, या ॲडिशनल कलेक्टरला 5 तालुके, त्यानंतर कलेक्टर. ॲडिशनल कलेक्टर आणि त्याची आस्थापना मात्र 100 दिवसाच्या आत करण्याचा आमची योजना आहे. सर एक प्रश्न असा, नागपूर विमानतळाचं काम जे रिकार्पेटिंगचं ते अद्याप झालं नाही. जे त्याला वेळ दिली होती ती 1 महिन्याची होती आणि 1 महिन्याचं काम झालं नाही तर अधिकाऱ्यांना कारवाई केली जाईल असं आदेश देण्यात आले होते. विमानाचं तिकीट 22,000 रुपये 25,000 रुपये आहे, अनेक पेशंट असतात, रेल्वेमध्ये बुकिंग मिळत नाही, एक वेटिंग सुद्धा क्लिअर होत नाही. अत्यंत महत्वाचं इन्व्हेस्टमेंट नागपुरात एवढी मोठी येत आहे, त्यामुळे नागपूर विमानतळाचं रिकार्पेटिंग जे आहे त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून कसं. माननीय नितीन गडकरी साहेबांनी मोठा पुढाकार घेतला होता, किमान 60% तरी काम झालं. आता महिनाभरात 40% पूर्ण होईल, पण असं आता कॉलर पकडून म्हणता येत नाही की महिनाभरात कार्य झालं पाहिजे. त्यांनी प्रयत्न केले, पण 60% पूर्ण झालं. 40% 15 दिवसात पूर्ण होईल आणि आपला जो प्रश्न सुटेल आणि मग नवीन विमानतळाचं काम तर चालू होत आहे. स्वामित्व योजनेमध्ये महाराष्ट्राच्या 15,000 गावांना, आदिवासी वाडे पाड्या धनगर वाड्याला जे अनेक वर्षापासून इंग्रजाच्या काळापासून सुद्धा घरं राहूनही त्यांना त्यांच्या जमिनीची मालकी पट्टा मिळत नव्हता, तो देण्याचं काम सुरू झालं आणि प्रत्येकाला आता स्थायी त्याची मालमत्ता सरकार पट्टा देणार आहे आणि 15,000 घरं पहिल्या टप्प्यात, मग बाकी घरं 15,000 गावं पहिल्या टप्प्यात, मग बाकी गावं, नंतर शहरी भागात सुद्धा आम्ही स्वामित्व योजना आणणार आहोत आणि प्रत्येकाला त्याच्या घराचा पट्टा मिळेल याची आम्ही पूर्ण योजना केली आहे. पुढचे 3 वर्षामध्ये एकही महाराष्ट्रातला एकही घर असं असणार नाही ज्याला स्वामित्व मिळणार नाही. भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे एक कार्यकर्ता नेमणूक समन्वयक म्हणून करण्याचे आदेश दिले आहेत, तसं नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 3 बाबी आम्ही करतोय. 3 बाबी करतोय. एक, मंत्री महोदयाकडे एक OID, भारतीय जनता पार्टी आणि आमचा जो या ठिकाणी कार्यकर्ते आहेत यांच्याकडून समाजाचे प्रश्न जे आलेत ते सोडवण्याकरता एक OID आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं आहे, ते नेमतील. ज्यातनं जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे समाजात काम केलं आहे आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा जेव्हा भाजपचा कार्यकर्ता मत मागतो तेव्हा तो आश्वासन देतो काही ना काही. जनतेत जेव्हा जातो तेव्हा मत देताना काही रस्ते सांगतो, काही पाणी सांगतो, काही वीज सांगतो. त्यांचे आश्वासनं पूर्ण झाले पाहिजे म्हणून एक कार्यकर्ता तिथे त्यांच्या मंत्री महोदयाकडे OID राहणार. 15 दिवसानंतर मंत्री महोदय 15 दिवसात एक जनता दरबार पार्टी कार्यालयात घेणार आणि 15 दिवसात एक मंत्री महोदय कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये मुक्कामी जाणार. असे 3 कार्यक्रम भारतीय जनता पार्टी मॉनिटर करणार आहे. भारतीय जनता पार्टी आमच्या मंत्री महोदयाकडनं ते पुढच्या काळात करून घेणार आहे आणि भारतीय जनता पार्टीने संपर्क प्रमुखही नेमणार आहे. ज्या ठिकाणी आमचे पालकमंत्री नाही त्या ठिकाणी आमचे दुसरे पालकमंत्री कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री असणार आहेत. नाही, विचार परिवाराचे विषय आहेत. त्याकरता जे काही आदिवासी भागातले शैक्षणिक विषयातले सामाजिक विषयातले प्रश्न आहेत त्याकरताही आम्ही वेगळा विचार करतोय. पण भारतीय जनता पार्टी सुद्धा खूप आश्वासनं जनतेला दिले आहेत, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता सुद्धा आम्ही व्यवस्था करतोय. गणेश पेठ इथे जे मॉडेल नीती शाळा आहे तो 30-35 वर्षापासून प्रश्न अजूनही घरकुल योजना जी आहे ते अजूनही सॉल्व्ह झालेली नाही. त्यामध्ये मी लक्ष टाकणार आहे. आजच मी कुठल्या तरी प्रिंट मीडियाने छापलेला आहे त्यावर मी ती बातमी घेतलेली आहे. सर एक प्रश्न होतो साहेब की पालकमंत्री जबाबदारी आपण करतो, 3 जिल्हे आहेत, अनेक मंत्र्यांकडे 2 जिल्ह्यामध्ये आणि लोड खूप आहे. एकंदरीत विषय असा होता की आर पाटील जेव्हा गटनेता होते त्या ठिकाणी होतं तेव्हा ते पालक सचिवचे एक विषय आला होता आणि म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी पालक सचिव म्हणून पण ठेवलं होतं. तर काय पालकमंत्री म्हणून आपण पालक सचिव असं काही जबाबदारी कोणाला देऊ शकतो का? माननीय मुख्यमंत्री याबद्दल निर्णय घेऊ शकतात. आजपर्यंत तरी माझ्या निदर्शनात हा विषय नाही आहे.
म्हणजे यापूर्वी होतं पालक सचिव, आता नवीन सरकारमध्ये अजून काही चर्चा झाली नाहीये. आल्यावर देवेंद्रजी निर्णय करतील. लास्ट क्वेश्चन, लास्ट 2018 मध्ये आपण अनाऊन्स केलं होतं त्यावेळी प्लॅन केलं तर आता नेमकं काय प्लॅन आहे? आता जागा जी पाहिजे होती ती जागा आयडेंटिफाय झाली, त्याचं आरक्षणही झाला. ती बाबुळखेडा आणि चिचोली गाव जे कोराडीच्या मागे आहे आणि आपण नाक्यापासून गेलो तर डायरेक्ट बेल्लोरी जे हनुमान मंदिर आहे, पंचमुखी हनुमान मंदिर, आणि बाबुळखेडा गाव आहे त्याच्या बाजूला जी 150 एकर जागा आहे त्या 150 एकर जागेला आम्ही आयडेंटिफाय केला आहे. आरक्षणही झालं आहे. आता त्याचा टेंडर काढून एकतर बीओटीवर बघू किंवा सरकारकडनं पैसा आणू, पण काही करून जेल ही शिफ्ट झाली पाहिजे. माननीय न्यायालयाने सुद्धा त्यामध्ये थोडा आता आम्ही चर्चा करणार आहोत, कारण न्यायालयाची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सनी त्या ठिकाणी IITचा सपोर्ट घेऊन मोठ्या प्रमाणावर न्यायालय जोडणे, आरोपीला एवढा दूर आणण्याची गरज नाही, असे वगैरे जे विषय त्यामध्ये तांत्रिक विषय आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत. पण जेल मात्र नक्की शिफ्ट होणार आहे. पूर आला होता आणि पूरग्रस्त अनेक लोक होते आणि त्यांना आर्थिक मदत देण्याचे आपण सर्वे पण झाला होता. 24 कोटीचा प्रस्ताव आपण शासनाला सादर केला. 19,000 लोक एफेक्टेड आहेत नागपूर जिल्ह्यात. आज मी 1:30 वाजता विभागीय आयुक्ताकडे आहे. आपल्याकडे जी माहिती आहे आपण सुद्धा त्या बैठकीत आले तर प्रश्न मार्गी लावू. पत्रकार सर्वच पत्रकार लोक आपण पत्रकाराची जी काही कॅटेगरी कॅमेरामॅन, फोटोग्राफर, पत्रकार कॅटेगरी करूनही आपल्याला 4 गोष्टी करता येतात. मित्रांनो, आज आपल्यामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मीट द प्रेसचा कार्यक्रम आपण आयोजित केला. त्यांनी आमंत्रण स्वीकारलं. मी नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे, पत्रकार क्लब ऑफ नागपूर तर्फे आणि टिळक पत्रकार भवन व्यवस्थापक मंडळातर्फे मी त्यांचे आभार मानतो. आणि या तिन्ही संस्थांतर्फे त्यांनी ज्या घोषणा केल्या आहेत की ज्या पत्रकारांकरता घरं नाही आहे त्यांच्याकरता हाऊसिंग आणि पत्रकार क्लबचं डेव्हलपमेंट, या दोन्ही अनाउन्समेंट